मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं. जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून. सोडू नको तू साथरा, एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हात. लेट्स प्ले. दोन्ही फलंदाज तयार. एका बाजूला रुपेश सोनार, नॉन स्ट्राईक एंडला अविनाश शर्मा पगा. पहिल्यांदा खूप मोठं इनोव्हेशन बघायला मिळतंय, खूप मोठी एक्सपेरिमेंट. ऑन साईडला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू एका धाब्यासाठी निघून चालला. JSM आणि JCC. मगाशी JSR वर्सेस JCC बघितलं होतं आपण, आता JSM वर्सेस JCC आहे. जे 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 तुम्ही कराल तेच होणार, जे तुम्ही विचारात आणाल तेच तुमच्या खेळातून दिसणार, आणि जे तुम्ही दाखवणार तेच आम्ही बघणार. JCC जय संतोषी माता क्रिकेट क्लब समोर जीवदानी क्रिकेट क्लब. बॅकफुट जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडूला अडवला नाही. रुपेश सोनार आम्ही देणार चौकार. 4 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 4 चेंडू आणि 7 धावा झाल्यात. एका चौकारणीशी झालेली सुरुवात JCCची. मृदुलने अनेक गोष्टींवरती चर्चा केली आणि त्या चर्चेला यावेळेला ऑन साईड ऑफ साईडला पगाच्या बॅटमधून येतोय चौकार. या षटकामधील दुसरा. थँक्यू डिझाई. चौकाराला 4 धावा आल्या आणि धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचला 11 वरती. अविनाश शर्मा पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर बाउंड्री. तन्मय मोरेच्या जवळून येतोय धमाकेदार चौकार. थँक्यू. ही अविनाश शर्माची खरी ओळख आहे. अशी ललकारत बॅट पुढे आणतात आणि त्यानंतर ड्राईव्ह करतात बॉटम हँडला. बघा किती हलक्या हाताने खेळतात, दोन्ही हात लूज सोडतात. त्यानंतर मनगडाच्या साह्यानं बॉटम हँडला चांगलं युटिलाइज करत असताना इनसाइड आउटचा फटका चौकार. पहिलं षटक संपलं. 15 धाबा धावफलकावरती 15 रनचा स्कोरबोर्ड. चांगली साईट आहे. JSM मागील काही वर्ष खेळत असताना त्याने आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक रन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चांगली इम्प्रूव्हमेंट वर्षानुवर्ष स्पर्धा ते करत आलेले आहेत. आणि आज पुन्हा एकदा या फुलपाडा नगरीमध्ये वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असताना आपल्या खेळाचं ते प्रदर्शन दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. JCCने अनेक वेळा या मैदानावरती आपला खेळ उंचावण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. फटाफटका मारण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडूला स्वरूप दाबाने अडवलं. वेगाने चेंडू सुद्धा फेकला तो परत एक धाव. इथे एक धाव होणं सुद्धा डिफिकल्ट होतं. हातामध्ये चेंडू आल्यानंतर जर का क्विक थ्रो झाला असता तर कदाचित इथं विकेट आली असती. धावफलकावरती धावा 18-18. टॅप काढायचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ निघून. एका धाव्यासाठी सिंगल. एक धाव येताना दिसते. 4 बॉल झालेत आणि 4 बॉल झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत 19-19. चांगली सुरुवात आहे JCC कडून. JSM ला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे.
या मॅचला कंट्रोल मध्ये आणण्यासाठी. समोर डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. रुपेश सोनार याच्या बॅट मधून येत आहे अजून एक दणदणीत खणखणीत VVCT चौकार. चौकार आला, 4 धावा आल्या. 4 धावा येत असताना धावफलक वेगाने मांडले. सच अ ग्रेट बॅटिंग बाय रुपेश सोनार. तन्मय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये तयार होतोय. जेसीसीची जी रेग्युलर आपल्याला सलामी जोडी बघायला मिळते ती दिसत नाहीये. पुन्हा एकदा वन्स मोर वन अनदर. स्वप्नील बोनेना बसल्या जागेवरून उठवलं रुपेश सोनारनं. ही खरी सुरुवात आहे जेसीसीची. वन मोर बाउंड्री चौकार. दोन षटक संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा 27. टायमर ऑन आहे. टायमर ऑन असल्या कारणाने फिल्डिंग करणारी टीम आपण लक्ष द्यायचंय. आतापर्यंत कोणत्याही संघाला वेळेच्या बाबतीत पेनल्टी लागलेली नाहीये. त्यामुळे आपण वेळेची काळजी घ्या. 27 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक घेऊन येतोय चला मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी स्वरूप दाभाडे बॉलिंग मार्क होती तयार. वेगवान चेंडू, इतका वेगवान की यष्टरक्षकाला सुद्धा समजलेला नाहीये. चेंडू निघून गेला मागे सिंगल साठी. ये करना होगा, इसकी जरूरत है. ज्या वेळेला अशा प्रकारची वादळी सुरुवात होते त्यावेळेला आपल्या खात्यामधील काही असे स्ट्रॉंग चेंडू हाताळावे लागतात. त्यामध्ये हा पेस आहे. स्वरूप दाभाडेचं हे अस्त्र आहे. स्वरूप दाभाडेला ज्या वेळेला तुम्ही या फॉर्मॅट वगळता दुसरीकडे खेळताना बघाल त्यावेळेला अशा प्रकारचे चेंडू अनेक वेळा बघायला मिळतील. बघा वेगवान चेंडू पुन्हा एकदा. ये वन मोर सिंगल मिलेगा जरूर. बेल्स नाही पडली. चेंडू मागे निघून गेलाय. एक धाव आली आहे. याच्यामध्ये चुकी कोणाची नाही आहे. एक धाव. अनेक चढ उतार अनेक गोष्टी आपण ऐकल्या. कालपासून ज्या वेळेला मॅचला सुरुवात झाली, कालचा दिवस संपत असताना खूप उशीर झाला. खूप सारे एरर्स, खूप सारे अडथळे आले आणि त्या सगळ्यांवरती मात करत असताना दुसऱ्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत आणि कशा त्या चुकांना मिनिमाइज करता येईल यासाठीचे प्रयत्न मैदानात चालू आहेत. चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा झाली आहे आणि फेकी होत असताना एकदा धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाची धावा 29 मध्ये धावून पोहोचल्यात. 31 झाल्यात, माफ करा. डॉट बॉल आलाय. स्वरूप दाभाडे एक गेम चेंज करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला चेंडू हातामध्ये आणि त्यानंतर निघून गेलाय सरळ कव्हर सीमारे का पार. चौकार. परिवर्तन संसाराचा नियम आहे. परिवर्तन हा ज्या वेळेला होतं त्यावेळेला 2 गोष्टी बाहेर येतात. एकतर तुमचं चांगलं करतं किंवा एकतर वाईट. वाईट म्हणजे तुमच्या पहिल्या स्थितीला तुम्ही बिघडून दुसरी गोष्ट करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला कधी कधी अपयश येतं आणि त्यामुळे त्याला वाईट म्हटलंय. पण कधी कधी असं होतं काही नवीन इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचं यश असं काही बघायला मिळतं की हे या अगोदर कधीतरी करायला पाहिजे होतं असं वाटतं. अजून एक मोठा फटका रुपेशच्या बॅटमधून, पण चांगली फिल्डिंग आणि तेच परिवर्तन जेसीसीने केलं. तोच बदल, तेच नवीन इम्प्लिमेंट मैदानात बघायला मिळालं आणि त्यानंतर धाबांचा हा रथी, धाबांचा डोंगर 2 फलंदाजांनी उभा केलाय.
अविनाश शर्माला प्रमोट केलं गेलं, रुपेश सोनारला प्रमोट करण्यात आलं आणि जेसीसीच्या धावपलकारची धावा जर आपण बघाल तर जाऊन पोहोचल्यात 36 वरती. 36 आडव्या बॅटनं व्हॉट अ शॉट. ये जुनावाला पगा आहे, मैदानात बॅटिंग करतोय पगा, त्याला नीट बघा. खूप चांगला खेळ त्याच्या बॅटमधून होत असताना दिसतो. JSM प्रचंड अडचणीत आणि त्यानंतर जयने पुन्हा एकदा जो चेंडू हाताळला त्याला ऑन साईडला पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न स्वतःला झोकून केलाय. एक धाव आली आहे. धावपलकाची धावा 41-41. काल 49 बघितल्या होत्या, 50चं लक्ष, तो हायस्ट स्कोर या स्पर्धेतला आपण बघितला होता साई चरणकडून. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेला चेंडू जास्त उंच मैदानाबाहेर. फलंदाज रुपेश सोनार बाद. डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण, कारण रुपेश सोनारच्या बॅटमधून या धावा आल्यात. आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज स्वप्नील बोने, वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेअर, अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जय अपकमिंग यंगस्टर आहेत. JSMसाठी अनेक वेळा मॅच विनिंग पारी त्यानं खेळलेल्या आहेत. ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा प्रभावित केलंय. पुन्हा एकदा जयकडून अपेक्षा आहे मोठा फटका डायरेक्टली बॅनरच्या दिशेने, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. चौकार, 4 धाबा. पहिले 4 षटके संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धाबा धावपलकावरती आहेत. 46 धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय JCC कडून टीम JSM या संघासमोर. ए विपल हे आमचे स्पॉन्सर आहेत जे स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. हे आमचं RB ग्रुपचं टॉस का बॉस आदित्य राऊत, मॅडी, अल्पेश कळंबे, सागर पाटील, श्री समर्थ फोटो स्टुडिओ, पाटील नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. श्री समर्थ फोटो स्टुडिओ ज्यांच्या माध्यमातून हे सारे ग्राफिक्स, सारे बॅनर्स आपण बघताय. अल्टिमेटेड इंटरनेट ज्यांच्या माध्यमातून डीनेट चं हे वायफाय कनेक्शन, ऑडिओ साऊंड अँड लाईट, मयूर DJ, कट्टी. या कट्टीची चर्चा मगाशी आपण करत होतो. कट्टी म्हणजे काय? एकविरा ग्राफिक्स, एकविरा हॉस्पिटल, याच फुलपाड्यामधील डॉक्टर पण पुढे गेलेला हस्ती स्पोर्ट्स, रौनक परमार यांचं हे टी-शर्ट्सचं शॉप, लंबोदर क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी स्पॉन्सर करण्यात आल्यात. बारुंडा माऊली, पेपर ब्लास्ट अँड गन फायर, स्पायरो अँड बाकी सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि हा मुख्य वसई चॅम्पियन्स ट्रॉफीचा बॅनर ज्याच्यावरती तेजस्वी कांबळी यांना आपण बघतोय, मुख्य आयोजक बिशू गायकवाड यांचा हा बॅनर, निशादादा चोरगे आणि महापौर अजयजी पाटील साहेब यांचा बॅनर. हे सर्व आमचे स्पॉन्सर आहेत ज्यांनी खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला केलं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडताना दिसते. कट्टीची चर्चा याच फुलपाड्यामधील गृहस्थ ज्याने ही शॉर्ट फिल्म बनवली आहे आणि ही फिल्म हृदयस्पर्शी आहे. त्याची कहाणी काहीशी न्यारी आहे, वेगळे वडील आणि मुलगा त्यांच्यामधील ती कहाणी. आणि त्या मूवीला खूप मोठी प्रसिद्धी मिळते. यावेळेला चेंडूला स्टॉप केलं अभिषेक सिंगनं. पहिला चेंडूवरचा जयचा अटेम्प्ट फेल झालाय, डॉट बॉल आलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन चेंडू डिक्लेअरच्या दिशेने गेलाय. एक धाव येते. आशुतोष प्रभुळकर आणि जय मिस्त्री ही जोडी मैदानात आहे. अविनाश शर्माच्या हातामध्ये चेंडू. आज अविनाश शर्माचा फॉर्म इन टर्म्स ऑफ बॅटिंग खूप चांगला राहिला, त्यामुळे गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्याला क्या बात आहे दिलीप शर्मा, वसई विरार बॉक्स संडराम क्रिकेट असोसिएशनचे उगमदाते उपाध्यक्ष आहेत. आणि झडमध्ये येणारा चेंडू अविनाश शर्माचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आशूने केला. येतोय डॉट, सिंगल, एक धाव येते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. शेवटचे 2
शेवटचा अंतिम बॉल बाकी. येस डॉट आहे, डॉट आहे ना. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा फक्त 2. आशु ठाकूर यांनी सांगितलं 2 धाबा पहिलं षटक, म्हणजेच येणाऱ्या आता 18 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. या ऐकूयात डीजेला, त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला दुसरं षटक रुपेश सोनार याचे षटक. चेंडू निघून चाललाय. हो हो, गंभीरने अडवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू नाही अडलाय, निघून गेला सीमारेखा पार. चौकार, 4 धाबा. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा एक मोठा ब्लास्ट. जय मिस्त्री त्याच्या बॅटमधून येते दणदणीत खणखणीत चौकार, 4 धाबा. नितेश घरत यांचे या ठिकाणी आगमन झाले. नितेश घरत ज्यांच्या माध्यमातून एक्झिबिशन मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आल्यात. लगातार 6 चौकारांसाठी निशांतदादा चोरके यांच्याकडून 6,000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा, एक विक्रम काढायची संधी आहे. या मैदानावरती 3 चेंडू 3 चौकार मारले गेलेत. 6 चेंडू 6,000 आले तर 6,000 रुपये आहेत. किती आले? 4 बॉल 4 आलेत. त्या अगोदर 1 रन आली आहे. 6 बॉल 6 ला ते बक्षीस आहे. थँक्यू डीजे. चौकार आलाय, त्यानंतर शेवटचा अंतिम चेंडू बाकी रुपेशचा. पुन्हा एकदा बुलेट, लगातार 5 चौकार, रेकॉर्डची बरोबरी केली आहे जय मिस्त्रीने. थँक्यू थँक्यू थँक्यू. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यामधील हा नवीन चमत्कार. काय झालंय? 5 चेंडू 5 चौकार जयने मारल्यात. या मॅच मध्ये परत आणलंय JSMला. धावपल किती धाबा आहेत? 23. आशुतोष प्रभुलकर आता स्ट्राईक हँड वरती आणि गोलंदाजी मार्क वरती कोण आहे? अभिषेक सिंग. लल्लाच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्या समोर आता असणाऱ्या आशू. मॅडीकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. 500 रुपये मॅडी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 6वा जयने जर मारला तर, पण जयला स्ट्राईक मिळणं गरजेची आहे. जय आता नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. लगातार 6 चौकारांसाठी 6,000 रुपयाचं बक्षीस निशांतदादा चोरगे यांच्याकडून आहे आणि ते 6,000चं बक्षीस बघूयात काय लगावलं जात आहे का. एक मोठा विक्रम बनू शकतो वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी मधला. याच मैदानावरती मागील वर्षी 5 चेंडू 5 चौकार रितेश राणेंना लगावले होते आणि आता दुसरा असा खेळाडू ठरलाय जय मिस्त्री, ज्याने 5 चेंडू 5 चौकार लगावलेत. सच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ये नया वसई विरार आहे, हे नवीन वसई विरारचं क्रिकेट आहे, जिथे तुम्हाला असे अनेक नवीन खेळाडू बघायला मिळतील. चला, उत्सुकता वाढली आहे. जय मिस्त्रीला स्ट्राईक मिळाली आणि ती स्ट्राईक मिळताना 6व्या चेंडूवरती 6वा चौकार. काय मारला जाहीर का? सगळेजण तयार आहेत, उत्सुक आहेत आणि उत्कंठा सगळ्यांची शिगेला पोहोचली आहे. 6,500 रुपयाचं बक्षीस आहे, पण बक्षिसापेक्षा मोठी गोष्ट हा विक्रम करणं आहे. या विक्रमाला काय गवस निघालताना जय दिसतील का? फील्डची सजावट JCCच्या अगेन JSM. अभिषेक सिंग लल्ला, त्याच्या समोर आहे जय मिस्त्री, ज्याने लगातार आतापर्यंत 5 चौकार लगावलेत. अभिमानास्पद क्षण
आणि या स्पर्धेतला बेस्ट रेकॉर्ड हो यावेळेला 6 चेंडू 6 चौकार. जय मिस्त्रीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा नवीन विक्रम. वसई विरार बॉक्स राम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना मोठ्या पटलावरचा मोठा हिरो 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा कारनामा केलाय. जय मिस्त्रीनं कोळींचा छावा त्याची फुलपाण्यात झाली हवा आणि त्या हवेला लाख तोफांची सलामी. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग बाय जय मिस्त्री. थँक्यू डीजे. स्कोर झालाय 28. 28. 6,500 बक्षीस लागू झालंय जय मिस्त्रीला. हो त्यानंतर सन्मान. माहित आहे संघाची गरज काय आणि त्या गरजेला समजत असताना एक धाव काढून दिली आहे. पण इथे आस्किंग रन रेट काय सांगतोय त्याला जर का नजरेसमोर ठेवलं तर 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 मात्र इथे चौकार मारणं गरजेचं होता. किती चेंडू किती धावा? 9 चेंडू 17 धावांची गरज. मॅच बिलकुल कंट्रोल मध्ये आहे. मॅच कंट्रोल मध्ये आहे पण ये 1-1 से क्या मॅच आने वाला आहे. एवढ्या चांगल्या फ्लो मध्ये आल्यानंतर सिंगल साठी जाणं 45 धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारचा अप्रोच काय JSM डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग फेकी. हो अविनाश शर्मा बघा चेंडूला अडवलंय फेकी गेले तोपर्यंत एक धाव. कुणीही विचार केला नव्हता इतक्या संत आणि शांत चाललेल्या मॅच मध्ये अशा प्रकारचा विक्रम होईल की नाही. परंतु 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा कारनामा जय मिस्त्रीने केलाय आणि वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीचं खऱ्या अर्थानं जे काही स्वप्न आहे. पुन्हा एकदा यावेळेला आशू चौकार. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे. थैंक यू डीजे. इधर कोई बड़ा नहीं है ना ही कोई छोटा है. जो खेल को बड़ा समझता है वही सबसे बड़ा है. खेळ मोठा आहे आणि त्या खेळाने आज हा विक्रम करून दिलाय JSM सारख्या संघातून जय मिस्त्री. आता 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. काल ज्या वेळेला आपण पहिल्या हाफ मधील A ग्रुप मधील मॅचेस बघितला त्यावेळेला 44चा पाठलाग बघितला होता. आता 46चा पाठलाग आहे. 2 वरती 46चा पाठलाग म्हणजेच हायेस्ट रन चेस आपल्याला बघायला मिळू शकतो. आतापर्यंत झालेल्या मोठमोठ्या स्पर्धांमधील हा सर्वात मोठा चेस JSM कडून बघायला मिळू शकतो. नवीन गोलंदाजी मार्क वरती दिलीप शर्मा सोनू. 6 चेंडू 11 धावांची गरज. JSM कोणती विकेट आलेली नाहीये आतापर्यंत. एकही विकेट आलेली नाहीये. दोन्ही सलामीवीर फलंदाज विचारपूर्वक आणि समजदारीनं भरलेलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सादर करतायत. पहिला बॉल दिलीप शर्माचा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला सोडून दिलाय जाऊ दिलाय सीमारेखा पार. चौकार. लेके जाऊंगा दिल तेरा रोके कोई मुझे टोके कोई मुझे दूंगा उसे जहां से मिटा. हो बीच में कहाणीमध्ये ट्विस्ट स्टेप आहे का बघितलं जाणार आहे. पहिला चेंडूवरती चौकार आला आणि तिथे नो पहिला चेक केला जाणार नंतर स्टेप फक्त नो. ओके नो चेक केला जाणार माफ करा.
चेक केला जाणार आहे चेंडू नो बॉल आहे का, कारण 11 म्हटल्यानंतर हा नेल्सन आकडा आहे आणि त्यामुळे त्या नेल्सन आकड्यावरती हा 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 ना 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 हा 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 ना 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 नक्की काय मिलिंद म्हणतो बाय बाय नाही नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी, पण चौकार आलाय. चौकार आल्यानंतर आता 5 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे. 5 मध्ये 7. कोण कोणावरती करणार मात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळेला रनआउटची संधी नाही, रनआउट झालाय. आशुतोष प्रभुलकर बाल बाल बचे. चार चेंडूने आता 7 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये 7. इंटरेस्टिंग बोर्ड. जेसीसी ला सुद्धा इथून पलटवार करण्याची संधी आहे, नाही असं नाही आहे, कारण चौकारानंतर डॉट आलाय. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला. इनटू द गॅप. 4 रन्स. चौकार. 1 more बाउंड्री. थँक्यू. मोठमोठे गॅप, मोठमोठे शॉट्स आणि त्यानंतर येणाऱ्या मोठमोठ्या धावा. म्हणूनच वसईविरा चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा मोठमोठी असल्यासारखी हवा मागील 2 दिवसापासून आपल्याला होताना बघायला मिळते. मोठमोठ्या गोष्टी, मोठमोठ्या मॅचेस आणि मोठमोठा हा थाट माट. नेक्स्ट बॉल फुल टॉस. चेंडूला अडवलं. फेकी केली आहे. इथे रनआउट. आशुतोष प्रभुलकर याला मैदान सोडावं लागतंय. गॉन. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. सदानंद दादा विजय मामा पाठीशी आमच्या उभा. अहो जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. जेसीसी संघाचा पालघर जिल्ह्यात आहे दबदबा. गेले कित्येक वर्ष जेसीसी अनेक मैदानावरती खेळत असताना आपल्याला दिसला. अनेक मैदानावरती आपल्या खेळाचे रंग दाखवत असताना अनेक मैदानं गाजवलेली आहेत, परंतु आज फुलपाडा नगरीमध्ये पुन्हा एकदा ते सज्ज झाले. 2 मध्ये 3 रन बॉल मधून आता ती धाव घेत असताना आलेल्या धावशीत म्हणतात ना, सर्व काही हाती गया पूंछ बाकी. पण त्या शेपटीला सुद्धा तितकं महत्व द्यावं लागतं, अन्यथा ती शेपूट सुद्धा मागात पडते. सध्याच्या घडीला अमुक एका धावेसाठी त्या चेंडूला खेळलेत आणि धावफलक एका धावेने वाढून जाऊन पोचलंय 44 वरती. 44. आता 1 बॉल आणि 2 धाव्यांची गरज आहे. 1 मध्ये 2 कंपल्सरी चेस. इट्स अ मॅन्डेटरी. जेसीसी की जेएसएम या मॅच मध्ये सगळं काही घडलं. या मॅच मध्ये जेसीसी सारख्या संघाने बॅटिंग ऑर्डर बदलत असताना धावसंख्येचा उच्चांक गाठला. त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर इतक्या मोठा ठेवला की पूर्णपणे कॉन्फिडेंट होते ते की या धावांचा बचाव आम्ही सहज करू शकतो. पण अशाच वेळेला चौकारांची आतिषबाजी झाली. 6 चेंडू 6 चौकारांचा विक्रम झाला आणि शेवटी चेंडूला अडवलाय. रनआउटची संधी. सामना संपला. सामना जिंकलाय जेसीसीनं. अनहोनी को होनी करने वाली ये बात. विचार न केलेली गोष्ट. संघाचा पालघर जिल्ह्यात हाय दबदबा. आमच्या जेसीसी क्रिकेट संघाचा पालघर सामन्याने बदललेली करवट. जेसीसीच्या खात्यामध्ये हा विजय आणि जेएसएमच्या वाटेला आलेला हा हृदयाला चटके देणारा पराभव. चला दोन्ही कर्णधार या. जेसीसी विपक्ष बघा. 6 बॉल 6 बाउंड्रीज कशा पद्धतीने आल्या होत्या दाखवल्या होत्या जय मिस्त्रीच्या बॅटमधून, पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. पहिली बाउंड्री, दुसरी बाउंड्री, त्यानंतर तिसरी बिलकुल डाऊन द ग्राउंड, चौथी बॅकफुट ड्राईव्ह, त्यानंतर पाचवी पुन्हा एकदा गॅप मधून मोठा गॅप
आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर 6वी बाउंड्री, बॅकफूट पंच, ओ हो समोर, आणि तिथे आलाय चौकार जय मिस्त्री. आपण मंचावरती यायचं जय मिस्त्री. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्ही विजय कर्णधार. आपण थांबायचंय, जायचं नाहीये. टॉस दोन्ही संघ विजयी कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला नागेश, दुसऱ्या बाजूला स्वप्नील बोने. स्वप्नील बोनेची धडधड अजून कमी व्हायचं नाव घेत नाहीये. चित्तथरारक मॅच त्याने सुद्धा खेळली आहे. चॅम्पियन असा कॉल. जेसीने टॉस जिंकला. निर्णय फील्ड करण्याचा, लगेच फिल्डिंग लावून घ्यायचं. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव मिस्टर अविनाश शर्मा पगा. आयटीकडून दिलेले 500 रुपये दिले जातात. माडी 6500 रुपयाचा मानकरी ठरला. लगातार 6 चौकार. जय मिस्त्री. जयशी चर्चा करायला आवडेल. जय 6 चेंडू 6 चौकार मारल्यानंतर कसं वाटतंय? चांगलं नाही वाटत आहे, कारण काय मॅच हरले आम्ही. मॅच जिंकले असतं तर खूप आनंद झाला असता. खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुला. यानंतर थोडासा भाऊक झाला, त्यामुळे जास्त चर्चा करणं सुद्धा योग्य नाहीये. पण JSM सामना पराभूत जरी झाले असले तरी सुद्धा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. 46चा चेस होता आणि 46च्या चेसमध्ये जेसी सारख्या बलाढ्य संघासमोर त्यांनी केलेला खेळ. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच अविनाश शर्मा पगा. पगाला बोलायचंय किसको? जयला मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. वा पगा, हेच आमचं क्रिकेट आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणणारं क्रिकेट. कोणी जिंकू देत, कोणी हारू देत, आम्ही सगळे एक आहोत आणि एकत्रित खेळ करत असताना एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही इन्व्हॉल्व असतो. जरी आम्ही सामना जिंकलो असलो तरी सुद्धा जयने केलेला खेळ हा सर्वांना आवडणारा होता. अभिनंदन पगा, अभिनंदन जय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 2 विनर टीम एकमेकांसमोर खेळतील आणि त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे